शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण कोणतंही पीक करतो तर पिकाचा एक बेसिक रूल आहे की तुम्हाला त्याच्या मातीवर आणि पाण्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. या दोन गोष्टीकडे जर तुम्ही जास्त लक्ष दिलं तर तुमचं कोणतंही पीक चांगलं येतं. आणि याच्याबद्दलच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि त्याच्यासोबत काही प्रॅक्टिकल पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि तुमच्यासाठी अतिशय फायद्याचा आहे. तर या ठिकाणी आता आपल्याकडे इथं कांदा पीक लागणार आहे आणि अर्ध जे पीक आहे हे ऑलरेडी लागलेलं आहे. तर या पिकामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये म्हणजे अतिशय जास्त प्रमाणामध्ये सडीचा प्रादुर्भाव जाणवला आणि तो आपण ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनसच्या माध्यमातून पूर्ण कंट्रोलसुद्धा केला. पण येणाऱ्या पुढच्या पिकामध्ये ही आपल्याला प्रॉब्लेम जाणवू नयेत, या अडचणी जाणवू नयेत. त्याच्यासोबत इतर काही दुसरी बुरशी असेल, फंगस असेल किंवा खत व्यवस्थापन असेल किंवा आणखी पाणी नियोजन असेल तर याच्यामध्ये आपल्याला कोणतीही अडचण येऊ नये याच्यासाठी आपण आज थोडक्यात पाण्याचा TDS, मातीचा pH हे चेक करणार आहोत. तर हे चेक करण्यासाठी आपल्याकडं आहे एक pH टेस्टर आणि दुसरं आहे TDS मीटर. तर या दोन्हीही माध्यमांचा आपण वापर करून आज आपल्या इथं जमिनीचा जो आहे तर pH चेक करणार आहोत. त्याच्यासाठी आता आपल्याकडे हे पातेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण काही प्रमाणात जिथं कांदा लागवड होते तिथली आपण माती घेणार आहोत. तर यामध्ये आपल्याला ज्यावेळेस कधी माती परीक्षण करायचं असतं तर माती परीक्षण करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. आता बऱ्याच शेतकऱ्यांना या गोष्टी माहिती नाही आहेत आणि त्या मी या व्हिडिओमधून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर सर्वप्रथम जर कोणी शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, आता हे माझ्याकडे आहे डिआयोनाइज वॉटर म्हणजे डिस्टिल वॉटर. डिस्टिल वॉटर म्हणजे काय की आपण जे बॅटरीसाठी पाणी टाकतो ते हे पाणी आहे. याच्यामध्ये हे पूर्ण डिआयोनाइज आहे म्हणजे याच्यामध्ये कोणतंही मिठाचं प्रमाण नाही आहे. म्हणजे याचा जो TDS थोडक्यात आपण म्हणू किंवा TDS जो आहे तर हा पूर्णपणे 0 केलेला असतो. तर तरीसुद्धा तुमच्या माहितीसाठी आपण इथं परत एकदा त्याचा TDS जो आहे तर हा चेक करणार आहोत. तर इथे तुम्हाला मे बी दिसत असेल किंवा नसेल पण सर्वसाधारणतः 100 ते 120 ppm हे याचा TDS आहे म्हणजे तो पूर्ण कमी केलेला आहे. आणि याच्यानंतर आपण आता त्याचा pH देखील चेक करून पाहणार आहोत. म्हणजे pH पण काही वाढीव दिसतोय का किंवा याच्यामध्ये आणखी काही फॉल्ट आहे का या गोष्टी असतील. आणि pH जर असेल तरीसुद्धा मेंटेनसाठी आपल्याला ते बफर पावडरसुद्धा दिलेले आहेत. खरं तर हे याच्यामध्ये बसत नाही आहे पण चला आपण सर्वसाधारणतः एक 100 ते 150 ग्रॅम माती घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हे डिस्टिल वॉटर टाकायचं आहे म्हणजे डिआयोनाइज वॉटर की ज्याच्यामुळे आपल्याला मातीचा pH जो आहे व्यवस्थित समजून येईल. आणि जोपर्यंत मातीचा pH जो आहे हा आपण समजू शकत नाही आणि पाण्याचा TDS जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये प्रॉपर शेड्यूल हे करू शकत नाही. आता बऱ्याच वेळा काय होतं की शेतकऱ्यांना प्रॉब्लेम जाणवतो तो म्हणजे काय की खतं भरपूर टाकलीत पण पीक काही वाढत नाही आहे. स्प्रे भरपूर घेतोय पण पिकावर त्याचा पाहिजे तसा काही इफेक्ट मिळत नाही आहे. आता याच्यामध्ये आपण जे पाणी घेतलेलं आहे तर हे आपल्याला व्यवस्थित पूर्ण हलवून घ्यायचं आहे. तर आता pH जर चांगला नसेल म्हणजे pH जर जास्त असेल आणि पाण्याचा TDS जर जास्त असेल तर काय गोष्टी होऊ शकतात तर हे पण मी तुम्हाला सांगतो. आता बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं की जमिनीला पाणी दिल्यानंतर जमीन ही पांढरी पडते. म्हणजे काय तर पाण्यामध्ये क्षार आहेत किंवा मातीमध्ये सुद्धा क्षार आहेत. म्हणजे एकतर पहिली गोष्ट आपल्याला माती पण चेक करायची आणि पाणी पण चेक करायचं आहे. जर जमीन चांगली असेल, जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण नसेल तर नक्कीच तुमच्याकडं पाणी जे आहे हे क्षारपड आहे. आणि क्षारपड पाणी जर असेल तर कोणतंही खत अपटेक होत नाही. प्रॉपर काही नॉर्मल अशी खतं आहेत की जे आपल्याला चांगला रिझल्ट त्याच्यामध्ये देऊन जातात. मग त्याच्यासाठी आपल्याला ऑक्साईड टाईपची खतं किंवा पूर्णपणे ॲसिडिक खतांचा वापर जास्त करावा लागतो. कारण वाढलेल्या pHमुळं जवळजवळ जमीन जी आहे अल्कलाईन झालेली असते किंवा अल्कलाईन पोझिशनकडे ती चाललेली असते. परिणामी आपल्याला रिझल्ट जो आहे हा मिळत नाही.
तर चला, या ठिकाणी आता आपली माती जी आहे व्यवस्थित पूर्ण मिक्स झाली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण या मातीचा pH चेक करणार आहोत. आता इथे तुम्ही पाहू शकत असाल तर या पाण्याचा जो TDS आहे सर्वसाधारण 500 ते 600च्या दरम्यान आहे. म्हणजे हे पाणी पिकासाठी चालतंय. आता याचा आपल्याला pH चेक करायचा आहे. आपल्याला pH चेक करताना थोडा वेळ थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला तो pH कळणार आहे. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर सर्वसाधारणतः 8.23-25 सर्वसाधारण असं आहे. सर्वसाधारणतः 8.5 या जमिनीचा pH आहे. आणि मग अशा वेळेस काय होतं की जमीन पांढरी पडते. आता इकडं तुम्ही जर पाहिलं तर इकडं जमीन जी आहे ही पांढरी पडते आणि याच डाऊटमुळं असं ठरवलं की या मातीचा pH चेक करणं महत्त्वाचं आहे आणि चेक करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण हा pH चेक केलेला आहे. तर आता हा झाला आपला pH. आपण जमिनीचा आत्तापर्यंत pH पाहिला, TDS पाहिला आहे. आता आपल्याला निव्वळ पाण्याचा TDS आपल्याला पाहायचा आहे. तर आता ते आपण पाहून घेऊयात. आता एक गोष्ट तुम्हाला समजली की मातीमध्ये जर मातीचा pH जर जास्त असेल, मातीचा सामू जर जास्त असेल तर काय होतं की पहिली गोष्ट फंगस, कीड किंवा इतर जी समस्या आहे, डिझीज आहेत, तर हे लवकर अटॅक करतात. जी आपण खतं देतो ही खतं जर आपण ज्याला म्हणतो की सोडियम किंवा क्लोरीनयुक्त जर असतील तर त्याचा फायदा होत नाही. आणि दुसरी गोष्ट मग अशा वेळेस आपल्याला ऑर्गॅनिक आणि ॲसिडिक खतं द्यावी लागतात की ज्याच्यामुळं काहीतरी आपल्याला रिझल्ट मिळतो. पण प्रॉपर जर रिझल्ट घ्यायचा असेल तर पहिली गोष्ट आपला pH वाढला आहे. pH जर वाढला आहे तर आपण pHच्या नुसारच त्या पिकासाठी ट्रीटमेंट करणार. म्हणजे अतिरिक्त जो खर्च आहे किंवा अतिरिक्त जी खतं आहेत जे आपण वापरणार नाहीत. आता उदाहरण म्हणून सांगतो की याच्यामध्ये जर आपण खतामध्ये 10-26-26 त्यानंतर MOP हे टाकतोय, तर MOP टाकण्याऐवजी आपण जर तिथं SOPचा वापर केला काही दिवसानंतर तर MOPचा खर्च आपला पूर्ण वाचणार आहे. कारण MOPमध्ये क्लोरीन आपल्याला पाहायला मिळतं आणि ते काही विशेष महत्त्वाचं नाही आहे आणि त्याचा जो खर्च आहे हा आपला बोगस खर्च होतो असं आपण समजू शकतो. त्यामुळं हा बोगस खर्च करण्यापासून आपण वाचू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं होतं की फक्त सॉईल टेस्टिंग पाहिजे होती. आता हे आहे आपलं TDS मीटर आणि हे ते पाणी आहे जे या जमिनीसाठी जातं आहे. आता इथं तुम्ही पाहू शकताय याच्यामध्ये जो TDS दाखवला गेला आहे, तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत नसेल, पण याच्यामध्ये जो TDS दिला आहे हा दिला आहे 133x10 म्हणजे 1330 ppm या पाण्याचा TDS आहे. म्हणजे हे पाणी जे आहे अतिशय म्हणजे कोणत्याही पिकाच्या उपयुक्त येईल किंवा कोणत्याही पिकाला उपयोगी होईल अशी या पाण्याची क्वालिटी नाही आहे. म्हणजे इतकं भयानक पाणी सध्या आपल्या पिकामध्ये आहे आणि अशी कंडिशन जी आहे ही भरपूर शेतकऱ्यांना सध्या जाणवते. इथं तुम्ही पाहू शकता. हे मुद्दाम मी तुम्हाला याच्यासाठी दाखवतोय की तुमच्या समोर येईल की आपण सर्वसाधारण पाणी जे वापरतो हे कोणत्या क्वालिटीचं वापरतो, ते कोणत्या क्वालिटीचं असायला पाहिजे आणि कोणत्या पिकासाठी ते किती घातक ठरतंय हे पण आपल्याला त्यासाठी पूर्ण माहिती पाहिजे. तर मित्रांनो, आता हे झाला आपला प्रयोग की याच्यामध्ये आपण पाण्याचा TDS, जमिनीचा pH हे चेक केलं. तर आता हे जर गोष्टी आपण केल्या नाहीत तर काय होतंय? पहिली गोष्ट आपल्याला फवारण्या ज्या आहेत या जास्त प्रमाणात द्याव्या लागतात कारण फवारणीचा रिझल्ट हा आपल्याला मिळत नाही. दुसरी गोष्ट आपण जमिनीतून जे पाणी देतो तर हे पाणी पिकामध्ये तर जातं खरं, पण जमीन एवढी खराब होऊन जाते काही वर्षामध्ये की त्या जमिनीतला निचरा जो आहे हा लवकर होत नाही. जमीन जी आहे ही चिवट पडते. चिवट पडते म्हणजे काय, तर ते नांगरणीसाठी अवघड जातं
जमीन व्यवस्थित पूर्ण भुसभुशीतपणा होत नाही, जीवाणूंची संख्या कमी होऊन जाते ऑलरेडी. यामुळं काय होतं की कोणताही रिझल्ट आपल्याला मिळत नाही, पीक व्यवस्थित येत नाही आणि मग परिणामी आपण म्हणतो की जमीन पहिलं चांगलं उत्पन्न द्यायची किंवा बियाणंच खराब आहे किंवा खतच बरोबर नाही आहे. म्हणजे या गोष्टी होऊ नये याच्यासाठी आपल्याला पाणी आणि सॉईल या दोन्हीची टेस्टिंग करणं गरजेचं आहे. तर एकंदरीत मला असं वाटतं की आता मला जो मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे हा तुमच्या लक्षात आलाच असेल. पाणी आणि माती परीक्षण हे तुम्हाला पूर्ण जेव्हा आपण टेस्टिंग म्हणतो, या टेस्टिंगच्या ऐवजी तुम्ही घरबसल्यासुद्धा या टेस्टिंग करू शकता, ज्याच्यासाठी तुम्हाला फक्त काय लागते तर एक pH मीटर आणि एक TDS मीटर, हे दोन्हीही तुम्हाला 650 रुपयेमध्ये ऑनलाईन मिळून जाते. तुम्हाला जर ऑनलाईन मिळत नसेल तर तुम्ही मला नक्की सांगा, तुम्हाला त्याची लिंकसुद्धा मी शेअर करून देईल. पण शक्यतो मित्रांनो, तुम्ही जर चांगले बागायतदार असाल, म्हणजे शेतकरी असाल, तुम्ही कांदा उत्पादक असू द्या, तुम्ही इतर कोणतेही उत्पादक असू द्या, पण हे जी पिकं आहेत किंवा हे जी डिव्हाइस आहे, ही डिव्हाइस तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळं तुमचा भरपूर खर्च जो आहे हा वाचणार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, तुमच्याकडे भले 3 एकर क्षेत्र असू द्या, अर्धा एकर असू द्या, तुम्ही जर त्याच्यामध्ये पीक घेत असाल तर तुम्हाला ह्या 2 डिव्हाइस ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण या डिव्हाइसमुळं तुमचा हजारो रुपये खर्च हा शेतीवरचा कमी होणार आहे. आणि हेच मी तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि लक्षात घ्या, आपण जे पाणी वापरतो आहे याच्यामधून जवळजवळ आपण प्रति दिवसाला सर्वसाधारणतः काही ग्रॅम मिठाचा वापर आपण आपल्या जमिनीमध्ये करतो आहे. आणि खास करून आयोनाइज मीठ, म्हणजे ते एवढं घातक आहे की त्याच्यामुळं पीकसुद्धा जगत नाही, पीक जगलं जात नाही. एवढं विशेष आपण या गोष्टींकडे लक्ष देत नाही, परंतु त्या गोष्टीकडे लक्ष देण्याची अतिशय जास्त गरज आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.